विथ युअर हॅपीनेस. आजवर टॉक विथ युअर हॅपीनेसमध्ये आपण अनेक नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या ज्या काही निगेटिव्ह इमोशन्स आहेत त्याच्यावर फोकस करून प्रत्येक वेळेला एक वेगळी गोष्ट ऐकली आणि मग त्याच्यानंतर मेडिटेशन. पण आज आपण जे बघणार आहोत ती एक सकारात्मक भावना आणि त्याच्या संबंधीची काही माहिती आणि मग एक मेडिटेशन. स्वतःवरचं प्रेम किंवा सेल्फ ॲप्रिसिएशन, स्वतःचं कौतुक, ही गोष्ट इतकी महत्त्वाची आहे आपल्या आयुष्यामध्ये, पण आपण कधीही त्याच्याकडे विशेष काळजीने लक्ष देत नाही. आपल्याला कायम असं हवं असतं की दुसऱ्या कोणीतरी यावं, आपलं कौतुक करावं. आपण कसे दिसतो, कसे वागतो, कसे राहतो, आपण कसे आहोत, हे सगळं दुसऱ्याच्या तोंडून ऐकायला आपल्याला नेहमी आवडतं. पण आपण कधीतरी असा विचार केला आहे का की आपण स्वतःला किती वेळा शाबासकी देतो? अनेक गोष्टी आपण करत असतो, पण आपण कधी स्वतःला मनातल्या मनात स्वतःला शाबासकी दिली? बघा, विचार करू. फारसं नाही आठवत आपल्याला, कारण आपल्या मनाला एक सवय झालेली आहे, ती म्हणजे आपल्यातली कमतरता शोधायची आणि त्याच्यावर फोकस करायचा आणि त्याचाच विचार करत बसायचा. मला हे जमत नाही, माझ्यात हे नाही, मला हे येत नाही. थोडक्यात कसं माहिती आहे, गदी माडगुळकरांची ती कविता आहे ना, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात येता. त्या कवितेची आज मला आठवण झाली. एक राजहंस चुकून बदकांच्या पिल्लांबरोबर असतो. मग ती बदकांची पिल्लं त्याला काहीतरी वेगळं समजतात आणि त्याला सारखं बोलतात आणि मग तो खूप नर्वस होतो, वाईट वाटत राहतं त्याला. मग एक दिवस जेव्हा तो पाण्यात बघतो तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे, मी तर वेगळा आहे या सगळ्यांपेक्षा, मी राजहंस आहे. असे काही वेळा तरी आपण स्वतःमध्ये आपल्या चांगुलपणाबद्दल कधी डोकावून बघतो? नाही बघत. ही कविता आपल्याला काय सांगते की प्रत्येक माणसामध्ये एक एक गुण असतोच असतो. तो इतरांपेक्षा वेगळा असतो. पण तुम्हाला जर आता मी सांगितलं की घ्या एक कागद आणि लिहा की तुमच्यात काय काय चांगले गुण आहेत, तर तुम्हाला खूप विचार करायला लागेल. तुम्ही आज कशाबद्दल शाबासकी द्याल स्वतःला, तर नक्कीच विचार करायला लागेल. आणि तुम्हाला काय काय येत नाही, तुम्हाला काय हवंसं वाटतं, तुमच्यामध्ये काय कमतरता आहे असं विचारलं तर भली मोठी यादी आपण लिहू शकतो. मग हे कौतुक हे का करायचं आपण? तर जेव्हा आपण स्वतःचं कौतुक करतो तेव्हा एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. स्वतःला स्वतःबद्दल प्रेम वाटायला लागतं, जिव्हाळा वाटायला लागतो. आणि अर्थातच जेव्हा आतून आपल्याला आपल्यावरती विश्वास वाटतो तेव्हा जे काही मार्ग आपण शोधत असतो आयुष्यात ते मिळणं आपल्याला सोपं जातं. जे आपण नेहमी दुसऱ्याकडून अपेक्षा करत असतो की ह्याने माझं कौतुक करावं, ह्याने मला चांगलं म्हणावं, ह्याच्यापेक्षा जेव्हा आपण आपल्यामधली चांगल्या गुणांवरती लक्ष केंद्रित करतो तेव्हा स्वतःवरचा विश्वास वाढतो, स्वतःला एक प्रोत्साहन मिळतं आणि मग सगळ्या गोष्टी आपण जास्त आनंदाने, जास्त ऊर्जेने आणि उत्साहाने करू लागतो. रोज येणारे प्रश्न, समस्या ह्या कोणालाही चुकलेल्या नाही आहेत, पण तरीही त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्व वेगळं आहे आणि ते तो त्याच्या परीने करतच असतो. त्यामुळे आज आत्ता तुम्ही एक कागद घ्या आणि लिहून काढा की तुम्हाला तुमचे कुठले गुण आवडतात, असं तुमच्यामध्ये काय आहे जे कदाचित इतरांमध्ये नाही आहे. तुम्हाला काय करायला आवडतं, तुम्ही कुठली गोष्ट सहजगत्या करता, कुठली गोष्ट आनंदाने करता.
हे सगळं लिहून काढा आणि बघा बरं, त्या प्रत्येक एक एक गुणाकरता स्वतःला शाबासकी द्या. स्वतःची पाठ ठोकता. बघा तुम्हाला कसं वाटतंय. मग मी काय म्हणते ते तुम्हाला नक्की पटेल. सेल्फ ॲप्रिसिएशन, सेल्फ लव्ह हे किती महत्त्वाचं आहे याची तुम्हाला प्रचिती येईल. आणि मग त्या गाण्यासारखं तो राजहंस एक अशी जाणीव आपल्याला सगळ्यांना होईल. चला तर मग स्वतःमध्ये स्वतःबद्दलचं प्रेम, ममत्व, जिव्हाळा, माया वाढवूया आणि स्वतःबद्दलच्या सगळ्या कमतरतेच्या भावना, स्वतःबद्दलचे गैरसमज, राग सगळे काढून टाकूया. नेहमीप्रमाणेच एक मेडिटेशन, गायडेड मेडिटेशन, सहज सोपं आणि साधं मेडिटेशन, ते करायला विसरू नका मात्र. आणि हो, सांगते तुम्हाला, पूर्वस्मृती वर्कशॉप्स आता सुरू झालेली आहेत. अनेक जण ह्याचा फायदा घेत आहेत. ह्याच्यातही अशी साधी सोपी गायडेड मेडिटेशन आहे जी फक्त तुम्ही कानाला लावून ऐकायची. ती ऐकताना तुम्हाला झोप लागली, काही गोष्टी चुकल्या, वेगळे विचार मनात आले, काहीही झालं तरी ती मेडिटेशन्समधनं निघणारी जी व्हायब्रेशन्स आहेत, माझे जे शब्द आहेत, ते तुमच्या शरीरातल्या ऊर्जेवर नक्की काम करणार. त्यामुळे जरूर ह्याचा अनुभव घ्या. पूर्वस्मृती हिलिंग वर्कशॉप्स जरूर अटेंड करा. नमस्कार. जे हिलिंग आपण आत्ता करणार आहोत त्याच्यामध्ये आपण पूर्वस्मृती हिलिंग टेक्निक वापरलेला आहे. पूर्वस्मृती हिलिंग टेक्निक हे तुमच्या भूतकाळामधल्या नको असलेल्या गोष्टी काढून तुमचा भविष्यकाळ एन्हान्स करण्याकरता तुम्हाला मदत करतं. हे टेक्निक तुमच्या माइंड आणि बॉडी या दोन्ही लेवलवर काम करतं. शरीरावर काम करताना आपण 7 चक्रांवरती लक्ष केंद्रित करून इहारा आणि अहिरा या 2 शब्दांनी शेवट करणारी ॲफर्मेशन्स म्हणतो. इहारा हा शब्द आपल्या ज्या नको असलेल्या नकारात्मक भावना ज्या आहेत त्याच्यामुळे निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचं काम इहारा करतं. आणि अहिरा ह्याने आपण हव्या असलेल्या भावनांचा आणि त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करतो. जसं इंग्लिशमध्ये डिलीट म्हटल्यानंतर पूर्ण निघून जातं, तसं इहारा म्हटल्यानंतर नको असलेली ऊर्जा निघून जाते. आणि जेव्हा आपण अहिरा म्हणतो तेव्हा हव्या असलेल्या ऊर्जेचा स्वीकार होतो. 7ही चक्रांवर लक्ष केंद्रित करून आपण एक एक चक्र क्लिअर करत मेडिटेशन केल्यानंतर आपण व्हिज्युअलायझेशन टेक्निकने स्वतःच्या मनावरतीही काम करतो. शरीर आणि मन या दोन्ही लेवलला एकत्र काम होत असल्यामुळे ही हिलिंग्स चांगले परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आता पूर्वस्मृती हिलिंगविषयी अधिक जाणून तुम्हाला घ्यायचं असेल तर याच यूट्यूब चॅनलवर पूर्वस्मृती हिलिंग वर्कशॉप नावाचा एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही जरूर बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्वस्मृती म्हणजे काय, त्याची हिलिंग्स आपण का करायची, त्याचं महत्त्व काय, हे सगळं त्याच्यात सांगितलेलं आहे. तेव्हा जरूर तो व्हिडिओ बघा. चला आता मेडिटेशनला सुरुवात करूया. शांतपणे एका जागी बसायचं आहे आणि आपल्या श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. शांतपणे श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. आता आपण 7ही चक्रांवर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करणार आहोत. पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र. पाठीचा कणा संपल्यानंतरच्या मोकळ्या जागेत असतं मूलाधार चक्र. हे मूलाधार चक्र तुझ्या ऊर्जेमधून माझा स्वतःविषयीचा राग, कमतरतेची भावना, पूर्वग्रह, भीती पूर्णपणे निघून जाऊ दे.
इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत माझं स्वतःविषयी वाटणारं प्रेम, विश्वास, आदर, जिव्हाळा पूर्ण भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. बेंबीच्या खाली 2 इंचावर असतं स्वाधिष्ठान चक्र. हे स्वाधिष्ठान चक्रा तुझ्या ऊर्जेमधून मला स्वतःविषयी सतत वाटणारी भीती, उदासीनता, कमतरतेची भावना पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी उदंड प्रेम, आदर, स्वतःविषयी विश्वास, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, जिव्हाळा पूर्ण भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. छातीच्या खाली असणारं मणिपूर चक्र. हे मणिपूर चक्रा तुझ्या ऊर्जेमधून माझा स्वतःविषयीचा राग, संताप, उदासीन भाव, अविश्वास, कमतरतेची भावना पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, स्वतःविषयी ममत्व, स्वतःला जसं आहे तशी स्वीकारण्याची भावना, विश्वास, आनंद पूर्ण भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. छातीच्या मध्यभागी असणारं अनाहत चक्र. हे अनाहत चक्रा तुझ्या ऊर्जेमधून स्वतःविषयीचा तिटकारा, तिरस्कार, राग, अविश्वास पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी उदंड प्रेम, आनंद, जिव्हाळा, ममत्व पूर्ण भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. गळ्याच्या मध्यभागी असणारं विशुद्धी चक्र. हे विशुद्धी चक्रा तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या क्षमतेविषयी असलेला अविश्वास, कमतरतेची भावना, मला हे जमणार नाही हा विश्वास, ही नकारात्मक भावना, उदासीनता, भीती पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, विश्वास, आनंद, स्वतःविषयी आदर, जिव्हाळा, ममत्व पूर्ण भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. 2 भुवयांच्या मध्ये असणारं आज्ञाचक्र. हे आज्ञाचक्रा तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या क्षमतेविषयीचा अविश्वास, सतत जाणवणारी कमतरतेची भावना, भीती, स्वतःविषयीचे पूर्वग्रह, उदासीनता, राग पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, विश्वास, आनंद, जिव्हाळा, ममत्व पूर्ण भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. डोक्याच्या मध्यभागी वरती असणारं सहस्त्रार चक्र.
हे सहस्रार चक्रा, तुझ्या ऊर्जेमधून स्वतःविषयीचा प्रचंड राग, चिडचिड, स्वतःच्या क्षमतेविषयीचा अविश्वास, कमतरतेची भावना, तिरस्कार, संताप पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, स्वतःविषयी आदर, जिव्हाळा, ममत्व, आनंद, तृप्ती पूर्ण भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. डोक्यापासून पायाच्या पावलापर्यंत संपूर्णपणे तुमच्या शरीरातल्या प्रत्येक कणामधून स्वतःविषयीचा राग, स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास, भीती, उदासीनता, कमतरतेची भावना पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि स्वतःविषयी अतिशय प्रेम वाटतंय, जिव्हाळा वाटतोय, ममत्व वाटतंय. जे काही माझ्याकडे आहे त्याच्याविषयी कौतुक वाटतंय. मी जसा आहे तसं स्वतःला आनंदाने स्वीकारण्याची तयारी झाली आहे तुमच्या मनाची. अतिशय सुंदर अशी प्रसन्न अवस्था आहे तुमच्या मनाची. अशा प्रसन्न अवस्थेमध्ये तुम्ही बसलेले असताना अचानक समोर एक रंगमंच तयार झालेला आहे तुमच्या आणि बघता 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 तिथून पडदा बाजूला झालाय. तुम्ही तिथे स्वतःला बघताय. तुम्हाला सांगण्यात आलंय की तुम्ही आता परीक्षक आहात. आत्तापर्यंत ह्या समोर उभ्या असलेल्या व्यक्तीने, या स्टेजवर उभ्या असलेल्या व्यक्तीने ज्या ज्या गोष्टी चांगल्या केल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी ह्या व्यक्तीचे गुण आहेत, जे त्याचे प्लस पॉइंट म्हणता येतील असे आहेत, ते सगळे तुम्ही आज लिहून काढायचे. स्वतःला एका त्रयस्थ नजरेतून बघायचं आहे. आत्तापर्यंतचा परफॉर्मन्स जो काही तुम्ही केलेला आहे या रंगमंचावर, या जगात आल्यापासून या रंगभूमीवरती, जगाच्या रंगभूमीवरती, त्या परफॉर्मन्सबद्दल, तुमच्या आयुष्याबद्दल, तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला फक्त आणि फक्त चांगलंच बोलायचं आहे. आता कागद आणि पेन तुमच्या समोर आणून दिलेला आहे आणि मनातल्या मनात तुम्ही उजळणी करताय, बघताय स्वतःच्या आयुष्यामधले कुठले कुठले प्रसंग ज्यातून तुम्ही ठामपणे उभे राहिलात, असे प्रसंग ज्यातून तुम्ही स्वतःच्या जीवावर, आत्मविश्वासावर बाहेर पडलात, असे प्रसंग तुम्ही आठवताय. स्वतःला बारकाईने न्याहाळताय. तुमचं व्यक्तिमत्व, तुमची देहबोली आणि मग तुम्हाला एक 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 गोष्ट जी स्वतःबद्दल तुम्हाला आवडते, त्याच्याविषयी प्रेम वाटतंय, ती गोष्ट तुम्ही कागदावरती लिहायला सुरुवात केली. मला माझा हा गुण आवडतोय, मला माझा तो गुण आवडतोय, मला माझ्या देहातला हा भाग खूप आवडतोय, माझी ही देहबोली, ही व्यक्त होण्याची पद्धत, ही मला आवडतंय. एक 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 तुम्हाला खूप वेळ दिलेला आहे विचार करायला. आणि कुठलेही गुण जे तुम्हाला महत्वाचे वाटतात तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल, ते तुम्हाला तिथे लिहायचे. त्रयस्थ नजरेतनं स्वतःकडे बघताना अनेक गोष्टी ठळकपणे तुम्हाला जाणवत आहेत. अरे, हाही गुण आहे की माझ्यात, मी ह्याचा कधी विचारच केला नव्हता. अरे,
हेही जमतं की मला. इतरांना जे करायला कष्ट पडतात ते सहजपणे जमतं की मला. स्वतःची पाठ थोपटून घ्यावीशी वाटते ना, मग घ्या. एकीकडे कागदावरती जसे जसे तुम्ही तुमचे गुण लिहित जाल, स्वतःला एक एक शाबासकी द्या. एक एक गुलाबाचं फूल द्या, कॅडबरी द्या. आपलं आपणच कौतुक करा. आत्तापर्यंत कितीही गोष्टीतून, किती घटनातून, किती प्रसंगामधून तुम्ही खूप काही मिळवलंय. तुमच्याकडे बरंच काही आहे. त्या सगळ्या असण्याची, त्या मिळवलेल्या गोष्टींची यादी तुम्ही आठवा. मग तुम्हाला जाणवेल की तुमच्यामध्ये किती गुण आहे. खरंच तुम्ही कधीतरी प्रेम केलं होतं का या गोष्टीवर? कधीतरी स्वतःवरती एवढ्या प्रेमाने विचार तरी केलाय का? जे काही आतापर्यंत तुम्ही एक 4-5 गुण तुमच्या कागदावरती स्वतःविषयी लिहिले, त्याच्याविषयी कधी आदर व्यक्त केलाय का? कधी स्वतःची पाठ थोपटली आहे का? नाही. मग ते करा. बऱ्याचशा रियालिटी शो मधून परीक्षक जसे स्टेजवर जाऊन त्या व्यक्तीचं अभिनंदन करतात, कौतुक करतात, तसंही तुम्ही करा, हरकत नाही. पण स्वतःला शाबासकी द्या, थांबू नका. जे जे काही तुम्हाला वाटतंय की हो, हे मी करू शकतो, हा माझा गुण आहे, हे माझ्यामध्ये चांगलं आहे, मी इतरांपेक्षा या गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत, मला या गोष्टी सहज जमतायत, त्या गोष्टींकरता स्वतःची पाठ ठोकता. मला ही गोष्ट करायला आवडते, मला ह्याच्यामध्ये आनंद वाटतोय. लिहा, मोकळेपणाने लिहा. स्वतःविषयीच्या या शरीराला, समोर जो दिसतोय त्या देहाला कृतज्ञता व्यक्त करा. अरे तू आहेस म्हणून इथपर्यंत येऊ शकलोय, म्हणून तुला खूप खूप धन्यवाद. बऱ्याचशा गोष्टी आज जेव्हा तुम्ही स्वतःविषयी फक्त चांगलंच लिहायचं, गुण लिहायचे अशी अट टाकल्यानंतर अनेक गोष्टी तुम्हाला जाणवायला लागलेल्या आहेत. स्वतःमधल्या अनेक गोष्टी पुन्हा नव्याने जाणवत आहेत. आनंद वाटतोय. तो आनंद, स्वतःवरचं ते प्रेम मनापासून अनुभवा. स्वतःविषयी जिव्हाळा, ममत्व व्यक्त करा. विश्वास ठेवा स्वतःवर. तुम्ही सगळं करू शकताय. जे काही तुम्हाला वाटतंय ना, जी काही कमतरता आहे ना, ती सगळी काढून टाका आणि विश्वास ठेवा स्वतःवर. ह्या सगळ्या परिस्थितीत, माझ्या या प्राप्त परिस्थितीमध्ये, माझ्या हातामध्ये असलेल्या सगळ्या उपलब्ध सामुग्रीनुसार मी जे करतेय, जे करतोय, ते अतिशय विश्वासाने आणि आनंदाने करणार आहे. मी त्याच्यात यशस्वी होणार आहे. भरपूर गोष्टी माझ्याकडे आहेत, बरेच माझे गुण आहेत. खूप खूप प्रेम वाटतंय मला स्वतःबद्दल. माझे पाय, हात, माझे हा देह खूप सुंदर आहे. त्याच्यामधून निसर्गाची एक सुंदर अशी कलाकृती मला दिसते ना तुम्हाला स्टेजवरती. तुम्ही जेव्हा तुमच्याकडे बघताय तेव्हा परमेश्वराने निर्माण केलेली एक सुंदर अशी कलाकृती तुम्हाला स्वतः दिसते की कितीतरी छान छान गोष्टी तुम्हाला स्वतःविषयी दिसताय, जाणवताय. मन प्रसन्न आहे, हलकं आहे.
फक्त गुण, फक्त स्वतःविषयी प्रेम, ममत्व लिहायचंय म्हटल्यानंतर सुद्धा तुमची लेखणी थांबत नाहीये. मनातून खूप 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 प्रेम उफाळून येतंय स्वतःबद्दल. खूप माया, खूप जिव्हाळा वाटतोय. 2 क्षण तुम्ही थांबू शकत नाही आहात. तुम्ही तुमच्या खुर्चीवरून उठताय आणि 10 वर स्टेजवर तुम्ही जिथे उभे आहात तिथे जाताय आणि स्वतःला एक गच्च मिठी मारताय. ती मिठी, त्या मिठीतून पूर्ण तुमचं स्वतःबद्दलचं प्रेम, जिव्हाळा, ममत्व, माया सगळं 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 व्यक्त होतंय. स्वतःविषयीचा आदर खूप व्यक्त होतोय त्या मिठीतून. स्वतःचे पाठ थोपटताय, शाबासकी देताय. तोपर्यंत एक व्यक्ती सुंदरसं चॉकलेट, गुलाबाचे गुच्छ घेऊन आलेला आहे. तुम्ही स्वतःलाच देताय. ॲज अ टोकन ऑफ लव्ह, ॲप्रिसिएशन म्हणून तुम्ही स्वतःचं कौतुक करताय. मन अगदी भरून गेलंय. ही जी ऊर्जा, वेगळीच ऊर्जा तुम्हाला खूप उल्हसित करून जाते, प्रसन्न करून जाते. आणि तुम्हाला जाणवतंय की आत्तापर्यंत जे काही तुम्ही उगीच स्वतःला दोष देत होता, स्वतःमध्ये कमतरतेची भावना जी सतत तुम्हाला जाणवत होती ती सगळी निघून गेली. आणि तृप्ती, शांतता, आनंद, जिव्हाळा, प्रेम तुमच्या शरीराच्या प्रत्येक कणात काठोकाठ भरून गेलंय. तृप्त आणि शांत झालाय तुम्ही पुन्हा एकदा स्टेजवरून खाली उतरून तुमच्या परीक्षकाच्या खुर्चीमध्ये तुम्ही जिथे बसला होता तिथे येऊन बसताय. स्वतःचंच कौतुक केल्यानंतर, स्वतःची पाठ थोपटल्यानंतर जो चेहरा तुम्हाला स्टेजवर तुमचा दिसतोय, जे तुमचं शरीर प्रफुल्लित आणि प्रसन्न झालेलं तुम्हाला दिसतंय, तुमचे डोळे भरून आले. खूप कौतुक वाटतंय तुम्हाला स्वतःचं. आनंद होतोय आणि एक वेगळाच आत्मविश्वास तुम्हाला जाणवू लागलाय. या आत्मविश्वासात, या सगळ्या भावनेतच तुम्ही डोळे उघडा. हळू 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 डोळे उघडा आणि हा आत्मविश्वास, स्वतःविषयीचं प्रेम, जिव्हाळा घेऊन या आयुष्यातला पुढचा प्रत्येक क्षण आणि क्षण उपभोगत राहा, शांत राहा, आनंदी राहा, समृद्ध होत राहा. हातापायांच्या बोटांची हालचाल करा आणि हळूहळू हळूहळू डोळे उघडून आपल्याला वर्तमानात यायचं आहे.